ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजचे शुभ वर्तमान आम्हाला दोन गोष्टी सांगत आहे. एक गोष्ट म्हणजे वडीलधारी लोकांकडून येशूला पीडा होईल, त्याला मारून टाकतील, तो दुःख सहन करील, क्रूस मरण सहन करील, त्याला क्रूसावर चढवतील, परंतु तो काय होईल? तिसऱ्या दिवशी तो जिवंत होईल. म्हणजे दुःख सहन करील, दुसऱ्यांसमोर त्याचा अपमान होईल, त्याला त्याची चेष्टा करण्यात येईल. हे म्हणजे काय आहे? हे प्रोसेस काय आहे? हे होण्याची जे प्रक्रिया जे आहे ते काय आहे? शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. दुःख दुःख म्हणजे काय आहे? दुःख आम्ही वाईट समजतो, वाईट नाही. दुःख एक चांगलं आहे. दुःखाला आपण स्वीकार केलं पाहिजे. येशूने काय केलं? दुःखाला स्वीकार केला. आणि म्हणून प्रभू म्हणतात त्याने दुःख सहन केलं, क्रूस मायला, त्याला हालापष्टा झाल्या, दुसऱ्याच्या समोर तो नमविला गेला, त्याला मारून टाकण्यात आलं, इतर लोकांसमोर त्याला एकदम लहान आणि तुच्छ मानण्यात आलं, परंतु तो मरण पावल्यानंतर तो विजयी झाला. म्हणजे ह्या पवित्रतेच्या प्रक्रियेमध्ये माणसाचा विजय होतो. आम्हाला सुद्धा जेव्हा दुःख होते, तेव्हा संकट येते, त्या दुःखाला आपण स्वीकार केल्याने त्याच्या शेवटी आम्हाला विजय मिळते. येशूने हे दुःख सहन केले, क्रूस वाहिला, क्रूसावर त्याने दुःख भोगले, रक्त सांडले, आपल्या रक्ताने त्याने आम्हाला शुद्ध केले, तो मरण पावला, परंतु तिसऱ्या दिवशी त्याने मृत्यूवर विजय मिळवला, तो विजयी झाला. प्रियजन हो, दुःख सहन केल्यामुळे त्याला विजय मिळाला. प्रत्येक दुःखाच्या नंतर आमचा विजय आम्हाला दिसून येते. म्हणून प्रभू येशू म्हणत आहे, मी केल्यासारखं जर तुम्हा कोणाला करायचं असेल, तुम्हाला जर माझे शिष्य व्हायचे असेल, तर काय म्हणत आहे? तुम्ही आत्मत्याग करा. आत्मत्याग करून तो म्हणत आहे, जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे. म्हणजे ज्याप्रमाणे प्रभूने दुःख सहन करून विजय मिळवला, त्याचप्रमाणे आम्हाला जर येशूचे शिष्य व्हायचे असेल तर आपण सुद्धा वधस्तंभ उचलला पाहिजे. आता आम्हाला लाकडाचा क्रूस कोणी आमच्या खांद्यावर देणार नाही, नाही का? बरोबर आहे ना? कोणीतरी येईल का तुमच्या सरपंच येऊन तुमच्या खांद्यावर क्रूस देऊन आम्हाला क्रूसाच्या वाटेने नेईल का? नाही नेणार. परंतु दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टी ज्या आम्हाला दुःख देतात त्या आपण आनंदाने सहन करावं. आमच्या कुटुंबामध्ये जे आम्हाला दुःख सहन करावं लागते ते आपण आनंदाने स्वीकार करावं. आम्हाला वाईट सवय सोडण्यामध्ये किती दुःख आहे ना? बरोबर आहे ना? वाईट सवय, समजा मला वाईट सवय लागलेली आहे, एखाद्यानं सोड म्हणलं ते वाईट सवय, दुःख होते नाही का? त्या दुःखाला आपण स्वीकार करण्यासाठी तयार झाला पाहिजे. हा उपवास काळ आम्हाला हेच सांगण्यासाठी, आम्हाला तयार करण्यासाठी आम्हाला लाभलेला आहे. ह्या दुःखाच्या काळामध्ये, उपवास काळामध्ये स्वतःला काय करावं? आमची जे काही वाईट सवय आहे ते सोडून द्यावं. म्हणजे आम्ही स्वतःला पवित्र करावं. आणि तोच आहे आमचा क्रूस. कोणत्या कोणत्या वाईट सवयी आहे आम्हाला? शिवा देण्याची, झगडा करण्याची, खोटं बोलण्याची, दुसऱ्याच्या चुगल्या करण्याची, वाईट व्यसन करण्याची, अपवित्र जीवन जगण्याची किंवा वाईटामध्ये आपण जीवन जगण्याची, बडाई मारण्याची, मोठेपणाची, देवापासून दूर जाण्याची सवय, प्रार्थना न करण्याची सवय, हे सर्व सोडून काय करावं? आपण देवाजवळ यावं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे हा दुःखाचा काळ, उपवास काळ आम्हाला पवित्रतेकडे नेण्यासाठी मदत करते. ह्या काळामध्ये आम्ही आपले पाप, आपले दुःख, आपले वाईट जे काही वाईट सवय आहे सोडून द्यावं, पाप न करण्याचा दृढ निश्चय करावं, पश्चाताप करावं, पाप स्वीकार करावं आणि ह्या क्रूसाच्या वाटेमध्ये भाग घेऊन या दुःखाच्या
काळामध्ये आपण दुःख सहन करून देवाचा आशीर्वाद घ्यावा. येशूने ज्याप्रमाणे मृत्यूवर विजय मिळवला त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा वाईटावर विजय मिळवण्याची शक्ती मिळेल. आपण प्रार्थना करूया. आमच्यासाठी स्वतः, आमच्या परिवारासाठी आणि इतरांसाठी प्रार्थना करूया. या उपवास काळामध्ये आपण जास्तीत जास्त प्रार्थना करण्याची वेळ आहे. आणि जे लोक खरोखर ज्या लोकांना खरोखर प्रार्थनेची गरज आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. पापी लोकांसाठी, वाईटामध्ये चालत असलेल्या लोकांसाठी, देवापासून दूर गेलेल्या लोकांसाठी, मुलांसाठी, युवकांसाठी, गरीब लोकांसाठी, बिमारांसाठी प्रार्थना करण्याची वेळ आहे. आपण प्रार्थना करूया. जेव्हा आपण एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करू तेव्हा देव आम्हाला, आमच्या कुटुंबाला, आमच्या परिवाराला आशीर्वादित करेल. आपण प्रार्थना करूया. देवाला धन्यवाद देऊया आणि ह्या उपवास काळाच्या शेवटी आम्ही विजयी ख्रिस्ती जीवन जगण्याचा अनुभव घेऊया.